संतोष झुरींचा अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे पक्ष सरेंडर केला। कुटुंब एकत्र येण्यासाठी मनसेचा बळी दिला। संतोष झुरी यांचं खळबळजनक विधान। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला फोटो समोर। संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतली मुलाखत। मुख्यमंत्री फडणवीसांची स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे नागपुरात घेणार प्रकट मुलाखत। युतीच्या उमेदवारांकडून मुलाखतीचं आयोजन। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीला फडणवीसांची मुलाखत देणार टक्कर। मागील पानं पलटले तर अजित पवारांना बोलता येणार नाही। समन्वय समितीमध्ये ठरल्याप्रमाणे अजितदादांनी टीका करू नये। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना थेट इशारा। केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांचं वादग्रस्त विधान। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते। सी.आर. पाटलांच्या वक्तव्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट। विलासरावांवर मी कोणतीही टीका केलेली नाही, मात्र तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो। वादग्रस्त वक्तव्यावरून संतापाची लाट उसळल्यानंतर रवींद्र चव्हाण यांची दिलगिरी। जनतेच्या मनात कोरलेलं नाव पुसता येत नसतं, लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रितेश देशमुखांची जोरदार टीका। निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा एजंट। निवडणूक आयोगाचा क्लीन चिटचा कारखाना देशासाठी धोकादायक। बिनविरोधी निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची घणाघाती टीका। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता। वरिष्ठ सूत्रांची माहिती तर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या तारखेकडे लक्ष। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन। वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अजित पवार, चंद्रकांत पाटलांनी घेतलं कलमाडींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन।